आजच्या तासिकेमध्ये गणित हा विषय अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण त्रिकोणी संख्या, मागच्या आपण जवळपास 7 ते 8 तासिकेमध्ये सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, संयुक्त संख्या या सर्व संख्यांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण त्रिकोणी संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचा वर्ग आणि तुमचं नाव एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली त्रिकोणी संख्या हा घटक आहे. आपण मागच्या तासिकेमध्ये काय शिकलेलं आहे? मागं आपण सम संख्या शिकली, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगतोय. त्याच्यानंतर आपण विषम संख्या म्हणजे काय, त्याच्यावर कशा प्रकारचे परीक्षेला प्रश्न येतात हे अभ्यासलेलं आहे. त्याच्यानंतर आपण मूळ संख्या शिकलेली आहे. त्याच्यानंतर आपण सहमूळ संख्या अभ्यासलेली आहे. त्याच्यानंतर एक जोडमूळ संख्या म्हणजे काय, त्याच्यावर आपल्याला प्रश्न कसे येतात, 1 ते 100पर्यंत किती संख्या आहेत. त्याच्यानंतर 6वी संख्या शिकलेली आहे आपण, संयुक्त संख्या. संयुक्त संख्या, मूळ संख्या आणि 1 हे सोडून राहिलेल्या सर्व काय आहेत, संयुक्त संख्या आहेत. बरोबर आहे. आज आपण काय शिकत आहोत दादांनो आणि दीदींनो? आज आपण त्रिकोणी संख्या हा घटक अभ्यासणार आहोत. ह्याला त्रिकोणी संख्याच का म्हणायचं आणि त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, हे आजच्या तासिकेमध्ये आपल्याला अभ्यासावायचं आहे. तर पहा, त्रिकोणी संख्या म्हणजे दोन लगतच्या, सगळ्यात सोपी व्याख्या, दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. पहा व्याख्या काय म्हणते, दोन लगतच्या, कोणत्याही दोन लगतच्या संख्या घ्या, कोणत्याही दोन लगतच्या संख्या घ्या, त्या संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, निमपट म्हणजे अर्ध, पहा इकडं, निमपट म्हणजे अर्ध. जर दिसत नसेल तर क्वालिटी वाढवा, 720p ठेवा क्वालिटी. निमपट म्हणजे अर्ध, निमपट म्हणजे अर्धा. तर पहा, दोन लगतच्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या, किंवा त्याला तुम्ही असंही म्हणू शकता दोन क्रमवार, किंवा लगतच्या ऐवजी दोन क्रमवार असं घ्या. दोन क्रमवार म्हणजे क्रमाने येणाऱ्या दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस, संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. पहा, सोपी व्याख्या, दोन क्रमवार, क्रमाने येणाऱ्या, कोणत्याही घ्या क्रमाने येणाऱ्या, त्याची निमपट पूर्ण संख्या निघाली पाहिजे, दशांशात नाही आलं पाहिजे. पहा, 1 गुणिले 2 हे क्रमाने येणारी संख्या आहे, गुणाकार किती आला 2, ह्याची निमपट
म्हणजे 2ची निमपट म्हणजे 2चा अर्ध काय 1. मग 1 ही त्रिकोणी संख्या आहे का आहे 1 ही त्रिकोणी संख्या आहे 1 ही का आहे त्रिकोणी संख्या आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 2 गुणिले 3 घेऊ 2 बेत्रिक 6 2चा 3चा गुणाकार 6 6ची निमपट 3 3 त्रिकोणी संख्या आहे का आहे. त्यानंतर 3 गुणिले 4 घेऊ 4 त्रिकम 12 3 गुणिले 4 4 त्रिकम 12 12ची निमपट किती 6 म्हणजे हे 6 भागिले 2 12 भागिले 2 आलं का लक्षात. त्यानंतर आपण 4 गुणिले 5 क्रमाने येणाऱ्या संख्या घेऊ लागलो 4 गुणिले 5 4 पंचे 20 4 पंचे 20 मग हे 20 ला जर 2 न भागलं तर 10 येते 10 त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर 5 गुणिले 6 5 सख 30 30 ला 2 न भाग घाला काय येतं भागाकार केला तर 15 येतं 15 ही त्रिकोणी संख्या आहे का आहे. त्यानंतर आपण 7 गुणिले 8 घेऊ 7 8 56 56 भागिले 2 28 येतं बे 1 बे बे 2 4 1 उरला बे 8 16 28 ही का आहे त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 8 गुणिले 9 9 8 72 72 भागिले 2 काय येतं 36 36 ही त्रिकोणी संख्या आहे का आहे. म्हणजे 1 3 6 10 15 28 36 या का आहेत त्रिकोणी संख्या आहेत. आपण 100 पर्यंतच्या काढू अशाच पद्धतीनं आपण 100 पर्यंत किती हे आपल्याला 36 पर्यंत आलो तर आपण 36 ही त्रिकोणी संख्या मिळाली. 8 गुणिले 9 बरोबर 36. आता 9 गुणिले 10 9 गुणिले 10 बरोबर 90 या 90 ला 2 न भाग घाला 45 ही त्रिकोणी संख्या मिळते. त्याच्यानंतर 10 गुणिले 11 11 एका 11 आणि 0 110 भागिले 2 55 येतं 55 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 11 गुणिले 12 11 गुणिले 12 132 येतं 12 एका 12ला 2 हातच्याला 1 12 1 12 1 13 132 भागिले 2 करा बेसक भाग घाला बे 1 बे बेसकम 12 1 उरला बेसकम 12 66 66 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 12 गुणिले 13 दोघाचा गुणाकार करा 13 न 12ला गुणाकार करा 13 दुनी 26 ला 6 हाचे किती आले 2 13 1 13 13 आणि 2 किती झाले 15 156 भागिले 2 बे 1 बे बे 37 14 1 उरला बे 8 16 78 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर पुढची संख्या 13 गुणिले 14 घ्या 13चा आणि 14चा गुणाकार करा 14 त्रिकम 42 ला 2 हातचे किती आले 4 14 1 14 4 18 182 ची निमपट करा त्याला 2 न भाग घाला बे 1 बे 92 18 बे 1 बे 91 या का आहेत 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या आहेत. पहा आपण कोणकोणत्या त्रिकोणी संख्या पाहिलं आपल्याला हे 5वीला याच्यावरची उदाहरणे येतात पण 3री 4थीला आपण जर कोणत्या स्पर्धा परीक्षा मंथन BTS MTS श्रेया देत असाल तर आपल्याला प्रश्न काय येतो 1 ते 100 पर्यंत असलेल्या त्रिकोणी संख्या तर कोणकोणत्या आहेत बघा किंवा किती आहेत असं विचारलं जातं. आपण आता कोणकोणत्या त्रिकोणी संख्या पाहिल्या 1 पाहिली त्याच्यानंतर 3 6 10 15 21 त्याच्यानंतर 28 त्याच्यानंतर 36 45 55 66 78 91 किती झाल्या हो 1 ते 100 पर्यंत एवढ्या संख्येत ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 एकूण हे किती येतात 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या येतात. किती 13 त्रिकोणी संख्या आहेत 13 त्रिकोणी संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. आलं लक्षात 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या आहेत. चला सई गडाख व्हेरी गुड पाठांतर करून ठेवलंय श्रेया
नलावडे, खेडकर, देवकर, कर्डिले, पुरी. गुड मॉर्निंग. चला पहा, इकडे लक्ष द्या. आता पहा, आपण काय करू, आता हे त्रिकोणी संख्या अशा पद्धतीने काढल्या. आता त्रिकोणी संख्या दुसऱ्या एका पद्धतीने तुम्हाला मी सांगतो. आणखी एक सोपी पद्धत आहे. पहा का आहे, 1 पासून क्रमशः म्हणजे क्रमाने नैसर्गिक संख्यांची बेरीज पहा, मी तुम्हाला उदाहरण सांगितल्याचं करून दाखवल्याच्या नंतर लक्षात येईल. त्रिकोणी संख्या असते, त्रिकोणी संख्या असते. आता पहा, आपल्याला काय म्हणतंय, 1 पासून तुम्हाला आता कितवी त्रिकोणी संख्या पाहिजे, पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे. दुसरी त्रिकोणी संख्या म्हणलं की 1 अधिक 2 करायचं, दोघाची बेरीज किती आली, 3. जेवढी त्रिकोणी संख्या पाहिजे त्याचं काय करायचं, 1 पासून बेरीज करत चालायचं. आता आपल्याला 5वी जर म्हणलं तर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 यांची बेरीज करा. 5 आणि 4 9 3 12 2 14 आणि 1 15. 5वी त्रिकोणी संख्या काय येते, 15. मग आपण आता अशाच पद्धतीने आपण काढू. ही पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी संख्या 1 अधिक 2, तिसरी बघा 1 अधिक 2 अधिक 3 करा बेरीज, ह्यांची 6 येते. तिसरी त्रिकोणी संख्या 6. चौथी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 जेवढी काढायचे तिथपर्यंत 1 पासून तिथपर्यंतच्या अंकाची बेरीज करा. हे 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. चौथी काय आली, 10. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 5वी काढायची झाली की 5 मिसळायचे, मग 10 मध्ये 5 मिसळा 15 येते का नाही बघा. ही 5वी 1 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 करा बेरीज. 5 आणि 4 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15, 15 आली. 6वी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, 15 मध्ये 6 मिसळा 21 येते, कारण की आपण इथपर्यंतची तर बेरीज केली आपण, 15 आले. आता 6 पर्यंतची बेरीज 21 आले. मग आता 7वी म्हणल्यावर 21 मध्ये 7 मिसळावं लागतं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7, 21 आणि 7 28. 7वी काय आली, 28. 8वी काय आलो, 28 मध्ये 8 मिसळा 36 येते. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8, 28 मध्ये 8 मिसळा 36 येते. 9वी त्रिकोणी संख्या 9 मिसळा 36 मध्ये 45 येते. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 बरोबर 45. 9वी काय येते, 45. त्यानंतर 10वी त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10, 45 अधिक 10 किती झाले, 55. 10वी त्रिकोणी संख्या काय आली, 55. 11वी त्रिकोणी संख्या म्हणजे काय करायचं, ह्याच्यामध्ये 11 मिसळायचं. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11. 11वी त्रिकोणी संख्या काय येईल, 66. 12वी त्रिकोणी संख्या 66 मध्ये 12 मिसळा 78 येते. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 8 9 10 11 12, काल 78, काल 78. 12वी काय आली, 78. आता 78 मध्ये 13वी काढायची म्हणून 13 मिसळा 91 येते की नाही बघा. 78 मध्ये
13वी संख्या 13 मिसळा 91 येतात. हा आकार बघा त्रिकोणासारखा आकार होलेला आहे का नाही हे पहा. ही 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 11 अधिक 12 अधिक 13. 13वी त्रिकोणी संख्या 91 येते. 14वी 105 येते. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 13 त्रिकोणी संख्या येतात. किती येतात 13. 14वी जर म्हणलं तरी 105 येते. ते 100च्या पुढे जाते. बरोबर आहे. आता हे काय झालं क्रमवार संख्यांची बेरीज म्हणजे त्रिकोणी संख्या. बरोबर आहे. आता याला त्रिकोणी संख्याच का म्हणायचं. त्रिकोणी संख्येतील क्रमवार संख्या बघा ठिपक्याच्या रूपात मांडणी करू आपण. बरोबर आहे का. आता आपल्याला समजा उदाहरणार्थ 5वी त्रिकोणी संख्या आहे. 5वी त्रिकोणी संख्या आहे. तर मग आपण काय करतो कितवी आहे 5वी म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. 5वी त्रिकोणी संख्या किती येईल. हे 1 आणि 2 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. तर आपल्याला काय करायचं आता ह्याला ठिपक्याच्या रूपात मांडणी करायचं. उलट घ्यायचं 5वी त्रिकोणी संख्या आहे म्हणजे एकदम खालच्या बाजूला 5 ठिपके काढायचे 2 3 4 5. त्याच्यानंतर वर किती काढायचे 1 न कमी 4. मग हे 1 2 3 4. आता किती येतील 3 येतील 1 2 3. आता किती येतील 2 ठिपके येतील आणि आता राहिला काय 1. हा झाला का त्रिकोणाचा आकार. पहा हा त्रिकोणी आकार झाला का. मग या ठिपके अशा पद्धतीने मांडणी केल्याच्या नंतर याचा त्रिकोण तयार होतो म्हणून त्याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्या का म्हणायचं. आता आपल्याला उदाहरणार्थ 7वी त्रिकोणी संख्या काढायची. आपल्याला कितवी काढायची दादा 7वी. तर बघा आता आपण सुरुवातीला 7 ठिपके घ्या 1 2 3 4 5 6 7. मुलींना येते बघा फास्टमध्ये ज्या रांगोळी काढतात मुली. बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 झाल्यावर 6 घ्या 1 2 3 4 5 6. आता 6च्या वर काय येईल 5 येईल इथं हे 5. त्याच्यानंतर 4 त्याच्यानंतर 3 त्याच्यानंतर 2 आणि मग 1 आलं. झाला त्रिकोण तयार. ही 7वी त्रिकोणी संख्या आहे. काय 7वी त्रिकोणी संख्या 28 ठिपके आहेत का बघा. हे 7 आणि 6 13 13 आणि 5 18 18 आणि 4 22 22 आणि 3 25 आणि 2 27 आणि 1 28. कळालं का. लक्षात तुम्हाला आलं का. याला त्रिकोणी संख्याच का म्हणायचं. तर त्रिकोणी संख्या का म्हणायचं याला कारण की याची जर आपण ठिपक्याच्या रूपात मांडणी केली तर ती त्रिकोणासारखी दिसते म्हणून याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत 13 त्रिकोणी संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. आलं का लक्षात. मग आता आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात. आता आपण 13 कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत आत्ताच त्याचं लेखन केलं तरी मी आणखी तुम्हाला इथे हे करतो. 1 3 6 10 15 21 28 36 45 45च्या नंतर 55 66 78 आणि 91. तर आपल्याला यावरती परीक्षेमध्ये प्रश्न काय येतो. चला संख्येवार तुम्हाला लय हुशार समजत होतो मी. तुम्ही तर नालायक निघालात एकदम इमोजी टाकत बसलात अभ्यास सोडून देऊन. शानप काय चाललंय कुणाशी चर्चा चालू आहे.
आपापसामध्ये चाट करू नका, इकडे लक्ष द्या. का बंद करायची ताशी का सांगा मग. तर पहा, आपल्याला प्रश्न कसा येतो, पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. प्रश्न काय येतो आपल्याला, पाचवी त्रिकोणी संख्या कोणती. तर या ठिकाणी आपल्याला पाचवी कोणती आहे हो, हे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. पाचवी कोणती आहे, 15 आहे. पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे, 15 आहे. बरोबर आहे. आता यावरती असाच प्रश्न कसा फिरवून विचारतात बघा. 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. पाच पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती. आता आपण 5 पाया म्हणजे पाचवी त्रिकोणी संख्या, पण ह्याचं सूत्र काय आहे, याचं एक सूत्र आहे आपल्याला. त्रिकोणी संख्या काढायचं काय आहे, एक सूत्र आहे. काय आहे पहा, पाया गुणिले पाया अधिक 1 भागिले 2. पाया गुणिले पाया अधिक 1 भागिले 2. लक्षात येते का, शिकवलेलं समजते का दादांनो आणि दीदींनो, मित्रांनो, समजते का. समजत नसेल तर नाही म्हणून सांगा, परत आणखी सांगेन. आपल्याला अभ्यासक्रम पुढे घेऊन जायचा नाही, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. आपल्याला काही बंधनं नाहीत, एवढाच अभ्यास झाला पाहिजे, ह्या तारखेला ह्या महिन्यात एवढाच काय नाही. बरोबर. आपले मोफत तासिका आहे, परीक्षेपर्यंत अभ्यासक्रम संपवायचा आहे आपल्याला. पण कसा बी नाही संपवायचा, तर तुम्हाला समजणं हे महत्त्वाचं आहे. मी जे शिकवतोय त्याचा उद्देश लक्षात घ्या, तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला समजलं तर मी शिकवलेलं सार्थक आहे, अन्यथा मग ते सोनारी फुंके वारे तसं म्हणल्यासारखं नळी इकडून तिकडी वारे, सोनाराने नळीतून फुंकलं तर वारे इकडून तिकडे, ह्या कानातून घ्यायचं ह्या कानातून सोडून द्यायचं, तसं होऊ देऊ नका. किंवा गुरुजी काय शिकवल्यात, काही डोक्यात काही शिरणाच गेले, तसं होऊ देऊ नका. बरोबर आहे का. काल आपण उतारा पाहिला संध्याकाळी 7 वाजता, श्रवण हा उतारा आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यात काय, सांगणारा आणि ऐकणारा. सर तास कवा बंद होईल, तुम्ही म्हणलं की बंद करू, काहीच काळजी करू नका, तुमच्या मनावर. आता बंद करू का देवकर, तुम्ही फक्त यस म्हणा, बंद, चालू चालू, काय नाही हो आपल्याला. काय तुम्ही म्हणले की बंद चालू, बंद म्हणले की बंद, चालू म्हणले की चालू. पहा, आता आपल्याला 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या. पाया म्हणजे हो का, हे 5, ही 1 2 3 4 5 ठिपके. त्याच्यानंतर किती ठिपके येतात, 4 येतात. त्याच्यानंतर किती येतात, 3 येतात. त्याच्यानंतर 2 आणि 1, म्हणजे कोणती झाली ही, 5 आणि 4 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 1 15. पण हे असं प्रत्येक वेळेस आपल्याला काढून जमल का, नाही. आपल्याला परीक्षेमध्ये वेळ कमी असते, कमी वेळेमध्ये प्रश्न सोडावा लागते. मग त्याला काही सूत्र आहे का, आहे का, आहे. एखाद्या संख्येचा पाया दिला असेल आणि त्याची जर त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढा म्हणलेली असेल, तर त्याचं सूत्र काय आहे, दिलेला पाया गुणिले पाया अधिक 1 भागिले 2. पाया किती आहे, 5 गुणिले पाया अधिक 1, 5 अधिक 1 भागिले 2. काय आलं, 5 गुणिले कंस सोडवा, 5 अधिक 1 6 भागिले 2. आता या 2 न 5 ला भाग जाते का, नाही. 6 ला जाते का, जाते. गुरुजी घाला, 2 1 2 2 त्रिक 6. काय राहिलं हो, 5 गुणिले 3. मग त्रिकोणी संख्या काय मिळाली आपल्याला, त्रिकोणी संख्या बरोबर 5 त्रिक 15. आपल्याला त्रिकोणी संख्या काय मिळाली, 15.
चला देवकर म्हणतात तास बंद करा म्हणतात. चला बंद करू आपण. साहेब आहेत ते एक पिक्चर आहे बघा, कोणता मला आठवण लागले, मराठी पिक्चर आहे. त्याच्यामध्ये मकरंद अनासपुरे सरपंच काहीतरी असते, कोणता तरी एक पिक्चर आहे. ते सरपंचाचं पोरग येते सरला भांडण खेळायचे म्हणते, शिकवणं बंद. तसं आपण देवकर जे म्हणाल ते करू आपण. देवकरने म्हणला सर तास चालू करू, बंद करा म्हणला बंद करू. हे का नाही देवकर? म्हणजे परगे गुरुजीला काही कामच नाही हो, एवढंच काम आहे त्यांना. काही लेकरं बाळं नाहीत, घर नाही, संसार नाही, काय नाही. आहे का नाही? पुढचा प्रश्न, 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? सात पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? पहा, 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? एकतर काय करायचं, हे 7 अधिक 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज करा. 2 आणि 1 3 आणि 3 6 आणि 4 10, इथपर्यंत 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28. पण आपल्याला जर 15 पाया असलेली, 20 पाया असलेली विचारलं तर कसं करायचं? हे उगं 3 7 5 विचारलं तर असं करू बेरीज. पण त्यासाठी आपल्याला काय आहे, सूत्र आहे. का आहे दादा? त्रिकोणी संख्या बरोबर, दादांनो आणि दिदींनो पहा, त्रिकोणी संख्या बरोबर पाया गुणिले पाया अधिक 1 भागिले 2. पाया गुणिले पाया अधिक 1 भागिले 2. पाया काय दिले? पाया आपल्याला इथं प्रश्नामध्ये दिले बघा. किती दिले? पाया 7. हे 7 गुणिले कंसामध्ये 7 अधिक 1 कंस बंद भागिले 2. हे 7 गुणिले कंस सोडवा, 7 अधिक 1 किती झाले? 8 भागिले 2. 2 न भाग घाला, बे 1 बे, 8ला भाग जातो, बे चौक 8. काय राहिलं? 7 गुणिले 4 गुणाकार करा, 7 चौक 28. मग काय आली? 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती मिळाली? तर तुम्हाला तुमचं उत्तर काय आलं? 28. 7 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती मिळाली? 28 आलं. कधी कधी तुम्हाला असा प्रश्न येतो, 1 ते 50 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत तर आपल्याला माहिती आहे 13 आहेत. 1 ते 50 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? किती त्रिकोणी संख्या आहेत? पहा, 1 ते 50 पर्यंत किती त्रिकोणी संख्या येतात? कोणकोणत्या येतात? पाठच करून ठेवायचं. 13, 1 3, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45, 45 आणि 10 55, 45 एवढ्याच आहेत. हे 1 2 3, हे 1 2 3, हे 1 2 3, म्हणजे एकूण 9 संख्या येतात त्रिकोणी संख्या. 1 ते 50 पर्यंत किती त्रिकोणी संख्या येतात? 9 त्रिकोणी संख्या येतात. आलं? कळालं का? काय अवघड आहे का हो त्रिकोणी संख्या? म्हणजे काहीच अवघड नाही गुरुजी, लय सोपे प्रश्न आहेत.